मुंबईच्या स्टेशनवरनं जेव्हा मी बाहेर पडली, तेव्हा मी लोकांची खूप गडबड बघितली आणि रोशनला विचारले, की "ही गडबड कशासाठी आहे?" तर तो बोललाय, की "हे मुंबईच्या लोकलसाठी इतकी गडबड आहे." मी बघितल्यानंतर बोलले, "बापरे! एवढी गर्दी?" ब्रेकफास्ट झाला होता आणि सर्वांची इच्छा होती, की आपण आता मस्त छान कडक चहा पिली पाहिजे. मी सुद्धा चहा घेतली, पण मला मुंबईची चहा तेवढी काही आवडली नाही. नागपूरच्या चहाची काहीतरी वेगळीच गोष्ट आहे, असं मला वाटलं आणि मला खरंच नागपूरचीच चहा बेस्ट वाटली त्याच्यासमोर तर. आम्हाला जायचं होतं गेटवेला, त्यासाठी आम्ही पकडली पटकन बस आणि सर्व बसलो बसमध्ये आणि मग रोशनला जे छान-छान प्लेस दिसत होत्या ना, तो मला सांगत होता, की ही प्लेस आहे आणि हे प्लेस आहे. कारण मी आफ्टर ऑल फर्स्ट टाईम आले होते मुंबईला. मला दुरूनच ताज हॉटेल दिसलं, तर मी तसंच बोलले, की "यार आपण पोहोचलो मला असं वाटत आहे." कारण ताज हॉटेल मला दिसलं होतं. रोशन बोलला, की "हो, आपण पोहोचलो आहे गेटवेला. इथे ऊन खूप जास्त होती, तर मला वाटत होतं, की आज माझा डे फर्स्ट आहे फिरायचा आणि जर मी इतक्या उन्हात आज फिरले, तर पूर्ण माझी ट्रिप टॅनिंगनी भरलेल्या चेहऱ्याने होईल. त्यापेक्षा मी स्कार्फ घेतलेला बरं होईल." आणि मी गॉगल विसरले होते. त्यामुळे मला आज गॉगलसुद्धा विकत घ्यायचा होता. तर आम्ही मस्त मजे करत फिरत होतो. हे मला दिसलं होतं दुरूनच ताज हॉटेल. खूप मस्त होतं. माझं तर ड्रीमसुद्धा आहे, की मी एक ना एक दिवस नक्की या हॉटेलला जाईलच आणि मी रोशनला ते बोलले होते. त्यानंतर हे होतं गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही सर्वांनी तर बघितलं असेल, पण मी फर्स्ट टाईम बघितलं म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. मी बोलले होते रोशनला, की मला मरीन ड्राईव्हसुद्धा बघायचा आहे. पण तो बोलला, की "आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. जर तुला शॉपिंग नसेल करायची, तर तू मरीन ड्राईव्ह जाऊ शकते." पण मला मरीन ड्राईव्हपेक्षा शॉपिंग इम्पॉर्टंट होती मुंबईतली. तर मी बोलले, की "नाही, मला आधी शॉपिंग करायचीच आहे." तर त्यासाठी आम्ही जाणार होतो फॅशन स्ट्रीटला शॉपिंगसाठी. आता बघूया तिथे काय-काय छान-छान मिळते तर. मी तर खूप जास्त मोठी लिस्ट घेऊन आली होती शॉपिंगची. कारण मला असं वाटत होतं, की नागपूरमध्ये तर मी नेहमी करते, पण आता मुंबईमध्ये छान शॉपिंग करूया. त्यानंतर आम्ही ना मस्त छान-छान रील्स बनवल्या आणि ट्रान्झिशनसुद्धा बनवले आणि रोशन बोलला, की "मरीन ड्राईव्ह नाही, पण इथनं तू मुंबईचा समुद्र बघू शकते, तर बघून घे." तर आम्ही मस्त मग छान मुंबईचा समुद्र वगैरे बघितला. नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ छान वेळ काढून मुंबईला. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.